Audio Jungle. या ठिकाणी रामटेक लोकसभा क्षेत्रात होऊ घातलेल्या राजकारणामध्ये आणि या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकामध्ये आज या ठिकाणी आमच्या उमरेड विधानसभा क्षेत्रातील तसेच या संपूर्ण जनतेचे काम करणारे आमचे सर्व गोरगरीब जनतेच्या कल्याणाकरिता धावून पडणारे आमचे राजूभाऊ पारवे या ठिकाणी आपल्या उमेदवार म्हणून ते आज रामटेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि त्यांना या ठिकाणी आम्ही सर्व गोरगरीब शेतकरी शेतमजूर शिक्षण बेरोजगार युवकांनी त्यांना एक अशी आमदार असताना सुद्धा त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि म्हणून एकदा पुन्हा नव्याने पुन्हा आमदार असलेल्या आपल्या माणसाला पुन्हा खासदारकीच्या पदावर आम्ही निवडून द्यावं हे आमच्या सर्व जनतेने त्यांना मदत करावी ही आशा करतो आहे। येणाऱ्या 19 तारखेला निवडणूक आहे आणि या ठिकाणी सर्व ज्या प्रमाणे आम्ही काम करतो आहे त्या सर्व कार्यकर्त्यांनी राजूभाऊ पारवे यांना मदत करावी ही आपल्याकडून सर्व जनतेला इच्छा करतो आहे, विनंती करतो आहे आणि येणाऱ्या 19 तारखेला राजूभाऊ पारवे यांना निवडून आणावं ही आपल्याकडून अपेक्षा करतो आहे। जय भीम, जय भारत, जय संविधान। मी गणेश यांच्या पवार आदिवासी फासे पारधी समाजाकडून काम करतो। या रामटेक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं एवढं मोठं व्यापक मतदान आहे की 5,56,000 मतदान आहे। मागच्या वेळेस एक IAS असलेले किशोरजी गजबे साहेब हे उमेदवार उभे होते, त्यांना 4.5 लाख मतदान भेटलं। यावेळेस ते अपक्ष आणि वंचित आघाडीच्या पाठिंब्यानं उभे आहेत। त्यावेळेस जे काही उमेदवार उभे आहेत त्या एकूण उमेदवारापैकी किशोरजी गजबे हे एक IAS असलेले मॅरिट लिस्टचे उमेदवार आहे आणि त्या माणसाला जनतेने निवडून द्यावं। त्यात एक असं महत्त्वाचा विषय आहे की आंबेडकरी विचारधारा आणि आंबेडकरी विचारधारेचं एक रूपरेषा लोकसभेमध्ये आंबेडकरी विचारधारेच्या माणसामुळं हा मतदारसंघ म्हणजे राखीव मतदारसंघ झालेला आहे आणि या मतदारसंघामध्ये अगरबत्ती मेणबत्ती पूर्वी खूप चालायची, आता अगरबत्ती आहे, मेणबत्ती नाही आहे। त्याच्यामुळं आज मला IAS ऑफिसर असलेले मॅरिट लिस्टचे उमेदवार किशोरजी गजबे हे साहेब उभे आहेत। यांना व्यापक रामटेक लोकसभेमध्ये प्रतिसाद भेटत आहे आणि ते 1 नंबरचे सध्याचे उमेदवार आहे आणि निवडून येणे 100% त्याचं हे आहे, मोठा प्रतिसाद भेटू लागलेला आहे। आंबेडकरी चळवळीच्या दुसऱ्या फळीची जे नेते मंडळी आहे, संपूर्ण नेते मंडळी त्या माणसाला चांगला प्रतिसाद भाव देत आहे आणि म्हणून मी आंबेडकरी जनतेला एक विनंती करतो की किशोरजी गजबे साहेब हे IAS अधिकारी आहे, त्यांना व्यापक मतांनी ते सध्या निवडून येणार आहे पण व्यापक मतांनी निवडून द्यावं अशी मी रामटेक लोकसभेचे आंबेडकरी चळवळीला आणि आम्हा जनतेला असे विनंती करतो की संपूर्ण उमेदवारांमध्ये एक मॅरिट लिस्टचे उमेदवार किशोरजी गजबे साहेब आहे, त्यांना निवडून द्यावं हे मी अशी विनंती करतो आणि येणाऱ्या 19 तारखेला किशोरजी गजबे साहेब निवडून येणार आहेत। आपण सर्व लोकांनी त्यांना साथ द्यावी, सहकार्य करावं आणि एक IAS असलेल्या एक चांगला माणसाला प्रतिनिधी म्हणून रामटेक लोकसभेतून दिल्लीच्या संसदेत पाठवावं एवढी मी विनंती करतो।